तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। फ्लॅट मोजणी व त्रुटी पूर्ततेचे काम लवकर करून देण्यासाठी 10,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईत परीक्षण भूमापक विश्वजित विनायक सोनोने वय 53 वर्ष आणि मुख्यालय सहाय्यक सचिन सदाशिव वाजपेयी वय 48 वर्ष यांना एसीबीने ताब्यात घेतले। एसीबीने दोन्ही आरोपी ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक शासकीय विश्रामगृहात चौकशी करीत असताना मुख्य आरोपी सोनोने हा एसीबीच्या हातात तुरी देऊन पसार झाला। ही मोठी शोकांतिका। तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावाच्या प्लॉट मोजणीसाठी अर्ज केला होता। अर्जातील त्रुटी दूर करून काम जलद करण्यासाठी आरोपींनी 10,000 रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। त्यानुसार जळगाव जामोद येथील भूमी अभिलेख कार्यालयात आरोपींना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना काल दिनांक 12 मे रोजी रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। परंतु मुख्य आरोपी सोनोने हा फरार असताना सुद्धा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती देण्यास टाळाटाळ केली। आरोपी एसीबीच्या ताब्यातून फरार झाला कसा याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।